श्री स्वामी समर्थ। या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक जण काही ना काही सेवा करत आहे। कुणी गुरुचरित्र पारायण करत आहे, कुणी नवनाथ ग्रंथाचे पारायण करत आहे, कुणी संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करत आहे, तर कुणी श्रावण सोमवारचे उपवास करत आहे, कुणी रुद्राभिषेक करत आहे अगदी घरच्या घरी, तर कुणी सत्यनारायण पूजा घालत आहे। पण या सेवांबरोबरच श्रावण महिन्यामध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांची एक तरी सेवा ही आपल्याला न चुकता करायची आहे। संपूर्ण श्रावण महिना संपण्याच्या अगोदर एकदा तरी स्वामी चरित्र सारामृताचे पारायण हे नक्की करा। हे पारायण कुठे श्रावण महिन्यातील एका गुरुवारी एक मांडी पारायण न चुकता करा। एक मांडी पारायण स्वामी चरित्र सारामृताचे अर्थात 21 अध्यायाचे पारायण एका बैठकीमध्ये कसे करावे याविषयी माहिती देणारा संपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला पाहायचा असेल तर खाली दिलेल्या त्रिकोण आयकॉनवर क्लिक करा अथवा आपल्या चॅनेलला भेट द्या आणि न चुकता आपल्या जीवनाचे कर्ता आणि करविता, दाता आणि देवविता, अशक्य ही शक्य करणारे स्वामी समर्थ महाराज यांच्या चरित्राचे कथन करणारे स्वामी चरित्र सारामृत एकदा तरी श्रावण महिना संपण्याच्या अगोदर एकदा तरी याचे पारायण करा। धन्यवाद।